नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. युनेस्को जागतिक वारसा मानांकनाबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी 2 वाजता मयूर उद्यान पन्हाळगड येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. गावकऱ्यांच्या मागणीनुसार ही बैठक गडावरच घेण्यात येत असून गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत नमामि पंचगंगा कृती आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठोस अंमलबजावणी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. कोल्हापूर शहरातील विकास कामाचा आढावा घेण्यासाठी आमदार अमोल माडिक यांनी महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासोबत बैठक घेतली. यामध्ये आयसोलेशन हॉस्पिटलचं आधुनिकीकरण, डायग्नोस्टिक सेंटर उभारणी, सावित्रीबाई फुले रुग्णालय स्थलांतर, गणपतीपूर्वी रस्ते खड्डेमुक्त करण्याबाबत चर्चा झाली. अंबाई जलतरण तलावासाठी निधीची मागणी आणि क्रीडाई संस्थेद्वारे चौक सुशोभीकरणाबाबत बैठक घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. केंद्र सरकारने नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. या निर्णयाचं भाजपा कोल्हापूरच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटून भारत माता की जय, मोदी तुम आगे बढो अशा घोषणाने परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती नामदार राम शिंदे यांचं कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आगमन झालं. सकाळी कोल्हापूर विमानतळ येथे त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत त्यांचं जंगी स्वागत केलं. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये वाहन चोरी करणाऱ्या नागेश हनुमंत शिंदे वय वर्ष 30 राहणार कोरोची तालुका हातकणंगले याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. गोकुळ शिरगाव येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडून हिरो होंडा पॅशन प्लस दुचाकीसह बलेरो पिकअप आणि वॅगनार वाहने जप्त करण्यात आली असून एकूण 8,60,500 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नोकरीनिमित्त सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या ओंकार उत्तम प्रधान वय वर्ष 22 राहणार कारंडेवाडी तालुका करवीर याने प्रेमाच्या नात्याचा गैरफायदा घेत एका युवतीला लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. मात्र त्यानंतर तिच्याच मैत्रिणीसोबत पळून जाऊन विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सदर पीडित तरुणीने कोडोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तत्काळ ॲक्शन घेत ओंकारला अटक केली आहे. त्यामुळे त्याची लग्नाची वरात पोलीस ठाण्यातच पोहोचली आहे. सध्या उल्लू ॲपवरील हाऊस अरेस्ट या शोवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. भाजपा आमदार चित्रा वाघ यांच्या मागणीनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही शोवर बंदीची मागणी करत पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलंय. माहिती प्रसारण कायदा यांच्या अंतर्गत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. महावितरणच्या कोल्हापूर परिमंडल कार्यालयात महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 64 वीज कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुरस्कारांनी गौरवण्यात आले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना मुख्य अभियंता गणपत लटपटे यांच्या हस्ते गौरव चिन्ह व प्रशस्ती पत्र देण्यात आले. ग्राहक व महावितरण यांच्यामधील दुवा म्हणून काम करणारे हे कर्मचारी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात, असं गौरवोद्गार मुख्य अभियंता गणपत लटपटे यांनी काढले. कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यामंदिर सावर्डे दुमाला या शाळेमध्ये पारंपरिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साही वातावरणात साजरं करण्यात आलं. कार्यक्रमाची सुरुवात सरपंच भगवान रोटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आलं. यावेळी उपसरपंच हिंदूराव भोसले, ग्रामपंचायत सदस्य व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं
कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.